मंडळी, माण महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी महाबळेश्वर वाडीचे माजी सरपंच माननीय श्री शिवाजीराव ज्ञानू जगताप उर्फ विजयकुमार जगताप यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केल्याने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. श्री सुभाष जगताप यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमनपदासाठी वरकुटे मलवडी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दहिवडीचे श्री धनाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सहाय्यक म्हणून सोसायटीचे आदर्श सचिव श्री माणिक काळे यांनी काम पाहिले. याप्रसंगी सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ आक्काताई आटपाडकर, साहेबराव खरात, तानाजी मिसाळ, दाऊद इनामदार, सौ सुलभा जाधव, जयसिंग नरळे, हनुमंत चव्हाण, पोपट बनसोडे आदी संचालकांसह रमेश कुंभार, बजरंग आटपाडकर, रिजवान तांबोळी सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्यासाठी माझ्या कालावधीत गतिमान आणि सभासदांच्या हिताचा कारभार करणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन माननीय श्री शिवाजीराव जगताप यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी माण पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती माननीय श्री विक्रम शिंगाडे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री अभिजित घोरपडे, लोकनियुक्त सरपंच विवास खरात, माजी सरपंच श्री अंकुश गाढवे, भारत अनुसे, मधुकर जेडगे, रामचंद्र नरळे, श्री किरण खळवे, संजय जगतापसर, जिल्हा बँकेचे माजी शाखा प्रमुख सदाशिव बनगर साहेब, श्री सुनील थोरात, युवा नेते श्री ऋषीभैया जगताप, ग्रामपंचायत सदस्य श्री जालिंदर वाघमोडे, मारुती मदने, चंद्रकांत कोठावळे, सुरेश घाडगे, अमोल दादासाहेब जगताप, श्री आप्पा सूर्यवंशी, मधुकर जगताप, सुरेश खरात आदी ग्रामस्थ, समर्थक, मान्यवर आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून अभिनंदन केले. तसेच पुढील लोकाभिमुख कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि कुकुडवाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री अनिलभाऊ देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माननीय श्री अभयदादा जगताप, माजी सरपंच माननीय श्री बाळकृष्ण जगताप भाऊ यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी, मान्यवर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. आज गेली अनेक वर्ष या गावाची सेवा करत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच, सदस्यापासून काम करत असताना सहकार क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि ती संधी आपल्यासारख्या सर्व मंडळीतून मला या ठिकाणी मिळाली आणि त्या संधी मिळत असताना त्याचं चेअरमनपद पण आपण मला दिलं. त्या संधीचं सोनं निश्चित करू आपण. निश्चितपणानं आपण संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळात जो माझ्यासाठी काही कार्यकाळ या ठिकाणी दिलेला आहे त्या कार्यकाळामध्ये निश्चितपणाने मी सोसायटीमध्ये माझ्या मनामध्ये असणारा जो काही विचार आहे तो विचार सत्यात उतरून बदल घडवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. आपल्याला तो प्रामुख्याने दिसेल तेवढे कार्य माझ्या हातून होईल असं मला निश्चितपणाने खात्री आहे. त्याने माण तालुक्याचे नूतन सभापती माननीय विक्रमजी शिंगाडे सर, आपले या ठिकाणी या सोसायटीच्या सर्व संचालकांचा, त्याचबरोबर माझा मी चेअरमनचा, व्हाईस चेअरमनचा आणि असणाऱ्या साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आले, त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून या ठिकाणी निश्चितपणा ऋणी आहे. आणि मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या तालुक्याचे सभापती आमचे मित्र, अतिशय जवळचे मित्र विक्रम शिंगाडे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की आपण अगदी चांगले टाकले आणि निश्चितपणे आमच्या कार्यकर्ता तुमच्या आमपणे उभा राहील आणि जे ताकद तुम्हाला देता येईल ते निश्चित देऊ. मी याचबरोबर अनेक या ठिकाणी असलेले आमचे खास मित्र किरण खळवे, सुनील थोरात असतील, आमचे मित्र सरपंच अंकुश, माझे सरपंच अंकुश बंडे असतील, बाबू महाराज असतील, चंद्र कोटळे, सगळेच या ठिकाणी मातवर बाळासाहेब कोटळे, सगळे मंडळी आपण या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी शुभेच्छा देत असल्याला तुमचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. माण महाराष्ट्राचा न्यूज संपादक सिद्धार्थ सरतापे सर. मंडळी, या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. धन्यवाद.